नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सहस्रलिंगम। या सहस्रलिंगम मध्ये 1000 शिवलिंग आहेत। या सहस्रलिंगमचे नुसते दर्शन जरी घेतले तरी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील बधाईखेडी येथे दुर्मिळ शिवलिंग आहे। हे सहस्रलिंगम म्हणून ओळखले जातं। या शिवलिंगात 1000 शिवलिंग आहेत। ब्रिटिश राजवटीची ही शिवप्रतिमा स्वतःचे एक विशेष आहे। एका शिवलिंगात 1000 लिंग असल्यामुळे याला सहस्रलिंगम म्हणतात। असे म्हणतात की संपूर्ण भारतात अशी 3 शिवलिंगे आहेत, त्यापैकी एक मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यात आहे। त्यामुळेच या मंदिराची ख्याती दूरवर पसरली आहे। या अप्रतिम शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातून भाविक मंदिरात पोहोचले जातात। श्रावण आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची वर्दळ असते। सामान्य दिवशी भक्त भगवान शंकरांचे दर्शन आणि उपासनेसाठी सहस्रलिंगम धामला नक्की पोहोचतात। सहस्रलिंगम हे सुमारे 200 वर्षे जुने आहे। शिवलिंग हे स्वयंभू आहे। उत्खननादरम्यान हे सहस्रलिंग सिवान नदीतून मिळाल्याचे सांगितले जाते। या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना महादेव पूर्ण करतात आणि आपली झोळी आनंदाने भरतात। आजपर्यंत एकही भक्त या चमत्कारिक निवासस्थानातून निराश होऊन परतला नाही। सीहोर जिल्ह्यातील सर्वात जुना पॅगोडा म्हणून या मंदिराला मान मिळाला आहे। दर्शनासाठी दूरदूरहून भाविक येतात। भाविकांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होतेच होते। अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।